नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला, तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात. आणि हो, मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या पूरक आहाराची म्हणजेच सप्लिमेंट्सची गोष्ट करत नाहीये. मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलते, जो प्रत्येकाच्या घरात कधीतरी नक्कीच दिसलेला असतो. पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. ते ओळखतही नाहीत की तो किती उपयुक्त आहे. अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर 60 वर्षावरील व्यक्तीसाठी तो खूप फायदेशीर ठरतो. यामुळे पायाची ताकद टिकते, शरीराचा तोल राखायला मदत होते, रात्री येणाऱ्या पायाच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल 72% पर्यंत थांबवता येते. आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना वॉकर, व्हीलचेअर किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय हालता येत नाही. ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे. कारण त्यांना हे माहितीच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात. म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का, ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेत? आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे? याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत 5 असे सोपे नाश्त्याचे पर्याय जे तुमचं संतुलन राखण्यास आणि 60 नंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील. आणि यादीतला शेवटचा पदार्थ तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत, ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही. वय झालं म्हणजे चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरत नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाहीये. चांगली गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषध लागणार नाहीत. महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भक्कम व्यायामही नाही. सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्वाच्या गोष्टीपासून, सकाळचा पहिला आहार. हे ऐकायला अगदी साधं वाटेल, खूपच सामान्य वाटेल, पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो किंवा हळूहळू त्यांचे नुकसानही करू शकतो. आजच्या आहारातच याच गोष्टीबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात. 60 नंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत, चुकीच्या पद्धतीने किंवा अगदी वगळूनच देतात. कुणी केवळ 1 कप कॉफी घेतं, कुणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात, थोड्या वेळाने काहीतरी खाईन. पण याचा परिणाम काय होतो? शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं. यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात. अशा वेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहिती आहे? पायांचे. कारण हे स्नायू तुमचं चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात. टफस विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या 8 आठवड्यात त्यांना पायातली ताकद 35% परत मिळू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ. कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील, फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही. पुढच्या काही मिनिटातच मी तुम्हाला 5 सोपे पण अत्यंत प्रभावी नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहेत. हे तुमचे पायांचे स्नायू टिकवून ठेवतात, ताकद वाढवतात, पायांच्या मुंग्या कमी करतात आणि शरीराचा तोल सुधारतात. या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खास पदार्थ सांगणार आहे, ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केले. एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं, एकदा ताकद गेली की परत येत नाही. पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो. ही खरी परिस्थिती आहे. सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती. कृपया कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि काही शंका किंवा प्रश्न असतील तर तेही जरूर लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि नोटिफिकेशनची घंटी पण ऑन करा. म्हणजे कोणतीही उपयुक्त आरोग्याची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ सध्या पाहत असाल तर मला जाणून घ्यायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? जर व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा आणि नाही वाटत असेल तर नाही लिहा. कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल, पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं, विशेषतः पायातले स्नायू. आणि ही प्रक्रिया सुरू होते 60नंतर. प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं. खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना तोल ढासळतो आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते. या सगळ्यांच्या मुळाशी असतो एक आजार, स्कार्पेनिया. या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही. ना ताप येतो, ना वेदना, ना मुंग्या, काहीच नाही. ही जी शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही. सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकचुक लागतं. तेव्हा वाटतं असं होतं आता वय वाढले. कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही. आपली खरी ताकद ही पायामध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असं हाय होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगचा एक अभ्यास सांगतो, जर काहीच केलं नाही तर 60 वर्षावरील व्यक्ती पुढील 10 वर्षात आपल्या पायामधल्या ताकदींपैकी तब्बल 33% ताकद गमावू शकतात. हे फक्त ताकद कमी होणं नाही, पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं, चालणं मंदवायला लागतं, पाय ओढत चालायला लागतं, रक्तप्रवाह कमी होतो, हालचाली मर्यादित होतात, पोटाभोवती चरबी साचते, हाडं ठिसूळ होतात, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होते आणि विसरभोळेपणा वाढतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीरच आपली साथ देईनासं होतं. सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते. कारण आपण जेव्हा 7-8 तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या स्नायूंचे विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तीमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संथ असते. त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात. आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायामध्येच असतात. त्यांचं कमजोर होणं फक्त ताकद कमी होणं नाही, तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो. पायात रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या. पाय मुंगावतात, थरथर होते, सुन्नपणा येतो, चालताना किंवा जिना चढताना असंतुलन वाटतं. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही. ते हळूहळू कमकुवत होतात, हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टीसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं. पण आता सांगते एक चांगली बातमी. जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरे करू शकतं. तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या ज्या टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. म्हणून लक्ष ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्न पदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात. जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्त्यात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं, उठणं, अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात. काशीनाथ काकांचं वय 69 आहे. त्याआधी ते एक बांधकाम अभियंता होते. संपूर्ण मुंबई, कोल्हापूर, मिरज परिसर फिरत, डोंगर चढत, जंगलात काम करत आणि स्कायफोल्डरवर सहज चढ उतार करत, तेही एकदाही दम न घेता. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की हे पाय माझे नाहीतच, गुडघे झालेले शिशासारखे जड. सकाळची पहिली काही पावलं चालताना ते जणू एखादी गंजलेली मशीन हलवतात. एक एक पाऊल जड आणि अस्थिर असं वाटतं.
एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडंसं घसरले. खूप मोठी दुखापत झाली नाही, पण त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकलं. घसरल्यामुळे नाही, तर काहीतरी महत्वाचं गमावत चाललोय ही भावना. काही काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं, पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती. त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली होती. ते हळूहळू चालायचे, तोल बिघडायचा, सोफ्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं. आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जाणारे काशीनाथ आता जातच नसत. शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं, माझ्या पायात रात्री खूप वेळा क्रॅम्प्स येतात. पण काशीनाथ काकांना ना मधुमेह होता ना सांधिवात. डॉक्टर म्हणालेही आहेत, आफ्टरसाठी फेजसाठी नंतरची ती वेळ जिथे शरीराची झीज गुपचूप पण वेगाने सुरू होते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूमध्ये, जे चालायला, उभं राहायला, घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं, आता वेळ आली काहीतरी शोधण्याची. पोषण तत्वांशी बोलले, लेख वाचले, व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळली. सकाळचा आहार ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून ढासळतील. त्यानंतर त्यांनी सवयी बदलायला सुरुवात केली. पूर्वी नाश्त्यात टाळायचे, आता तो नियमित झाला. रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणं त्यांनी थांबवलं. आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो. हळूहळू फरक जाणवायला लागला. 3 आठवड्यात पहिला मोठा बदल. सकाळी उठताना आता पाय जड वाटत नव्हते. चालताना पावलं हलकी वाटू लागली. रात्रीचे झटके थांबले. कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत ते सलग 2 किलोमीटर रोज चालायला लागले. आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात, माझे पाय मला पुन्हा मिळाले. असं वाटतं. फक्त एक छोटासा बदल, ना काठी ना कोणाची मदत. आणि काशीनाथ काकांनी 60 नंतरही आपले पाय मजबूत, स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले. जी गोष्ट अनेक लोक अशक्य मानतात ती त्यांनी करून दाखवली. आणि हो, तुम्हीही हे करू शकता. कसली गरज नाही. नशीब भारी नशीब किंवा भारी व्यायाम किंवा महागडे उपचार. फक्त एकच गरज, कुठून सुरुवात करायची हे माहिती असणं. पुढे मी तुम्हाला काशीनाथ काकांनी वापरलेले आणि आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले 5 खास नाश्त्याचे पदार्थ सांगणार आहे, जे पायांना ताकद देतात, स्थिरता आणि आत्मविश्वास वाढवतात. सकाळच्या नाश्त्याचा सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड. शिजवलेलं अंड हे पायांच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं, प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे. स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्वाची पोषण मूल्ये अंड्यात असतात. पण खरी जादू असते पिवळ्या बलकात, जिथे व्हिटॅमिन डी, B1, कोलिन आणि ल्युसीन नावाचे एक खास अमिनो ऍसिड असतं, जे तुमचं स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूपच आवश्यक आहे. 60 वर्षानंतर आपल्या पायामधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात. म्हणून या वयात अंड खाणं जास्त उपयुक्त ठरतं. इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्कर व्यक्तीने 8 आठवड्यांसाठी दररोज सकाळी 2 अंडी खाल्ली, तर त्यांच्या पायाची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढते. अंड केवळ स्नायूंना बळकट करत नाही, तर आपल्या मेंदू आणि पायामधल्या संवादालाही सुधारतं. म्हणूनच चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं. अंड्यातलं व्हिटॅमिन B1 आपली मज्जासंस्था मजबूत करतं. मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता, डगमगणं कमी होतं आणि पाय चुकवण्याची शक्यता बरीच कमी होते. अन्न शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतं, ज्यामुळे पायातील स्नायूमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचवणं सुधारतं. हे वृद्धांमध्ये फारच गरजेचं असतं, कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळतं. संपूर्ण अंड खा, पिवळा बलक टाकू नका. झोपेतून उठल्यावर 30 ते 60 मिनिटात अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो. उकडलेलं अंड हे सर्वोत्तम, कारण त्यात कोणतेही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्ये शाबूत राहतात. वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रबल करा. त्यात थोडं पालक किंवा टोमॅटो घाला. हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात, जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. सकाळचं अंड हे केवळ नाश्ता नाही,
तर तुमच्या पायांना शांतपणे झिजून जाण्यापासून वाचवणारं संरक्षण आहे. आणि जर हे तुम्ही सलग 30 दिवस केलं तर शरीरात फरक नक्की जाणवेल. मुंग्या कमी, पाय अधिक बळकट आणि उभं राहण्यासाठी हातांची गरजही जाणवणार नाही. नंबर दुसरा, नाश्त्याचा दुसरा घटक ओट्स. ओट्सवर चिया सीड्स जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स हे इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतं. आणि जर त्यात चिया सीड्स घातल्या तर ही छोटीशी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त उपाय बनते. पायांची ताकद टिकवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे. ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकान नावाचा फायबर सूज कमी करतो, पोषण शक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. साठीनंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळू होतो, म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चिया सीड्समध्ये असतो ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. हे 4 घटक तुमचे स्नायू नीट अंकुचित होण्यासाठी मदत करतात, मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटकेही दूर ठेवतात. चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात, पण चिया सीड्समधलं मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं, पोटॅशियम शरीरात इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायातील बारीक सारीक स्नायूमध्येही ऑक्सिजन पोहोचवतं. हे बनवणं अगदी सोपं. 3 चमचे रोल्ड ओट्स घ्या, ते पाण्यात किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधात मिसळा. गरम होईपर्यंत शिजवा. त्यात 1 चमचा चिया सीड्स घाला, नीट ढवळा. वरून थोडे केळाचे काप, ब्लूबेरीचे तुकडे घातले तर गोडवा, चव आणि अँटीऑक्सिडंट यांचं उत्तम मिश्रण तयार होतं. झोपेतून उठल्यावर 1 तासाच्या आत आणि शक्य असेल तर गरम खाणं घेतलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ज्येष्ठांनी जेव्हा सकाळी ओट्स आणि चिया सीड्स नाश्त्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवलं की उभं राहणं अधिक सोपं झालं, जिना चढणंही आता त्रासदायक वाटत नाही, पायदुखी कमी झाली आणि दिवसभर शरीरात एक वेगळीच ताकद आणि सहनशक्ती जाणवायला लागली. रात्री झोपताना पायाला झटके देणं, मुंग्या येणे यासारख्या त्रासापासूनही सुटका झाली. आणि हे लक्षण आहे की तुमच्या स्नायूंना अखेर पोषण आणि आधार मिळतोय. ओट्स हे केवळ सकाळचं आरोग्यदायी अन्न नाही, तर 60 वर्षांनंतरही आपली ताकद, स्वावलंबन आणि सक्रिय जीवनशैली जपण्यासाठीचा एक मजबूत आधार आहे. नंबर 3, तिसरा नाश्त्याचा घटक केळ. वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं का म्हणतात हे काही उगाच नाही. केळ्यात असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायात येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 नंतरही पायातली ताकद टिकून राहते. सकाळी उठल्यावर लगेच केळ खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर, कारण झोपेतून उठल्यावर शरीरात खनिजांचे प्रमाण सर्वात कमी असतं. मध्यम आकाराच्या एका केळ्यात सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ 10% भाग पूर्ण करतं. पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील. जर शरीरात पोटॅशियम कमी असेल तर रात्री झोपताना पायात झटके, आकुंचन किंवा ताण जाणवतो, जे अगदी सामान्य आहे. विशेषतः जे मूतवर्धक गोळ्या घेतात, ज्यांचं शरीर खनिज नीट शोषून घेत नाही. त्यांच्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की जे वृद्ध नियमित केळ खात होते त्यांना पायात होणारे झटके येण्याचा धोका 33% कमी झाला. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील भरपूर असतं, जे आपल्या मेंदूत आणि पायामधल्या स्नायूमध्ये चांगला संवाद घडवून आणतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता, हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो. पण लक्षात ठेवा, केळ सगळ्यांसाठीच योग्य असं नाही. जर तुम्हाला टाईप 2 सारखा डायबिटीज, रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतो. अशा वेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चट केळ खाल्लं तर अधिक चांगलं, कारण त्यात रेझिस्टंट स्टार्च असतो, जो पचन संत करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. केळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही केळ ओट्समध्ये घालू शकता, चिया सीड सोबत मिसळून खाऊ शकता किंवा साध्या ग्रीक योगर्ट सोबत खाऊ शकता. कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल
तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तर पुरेसं असतं. विशेषतः इलेक्ट्रोलाइट्स संतुलन राखण्यासाठी हे तुमच्या पायांच्या स्नायूंना सुरक्षित ठेवतं. तुमचं चालणं सुधारतं आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज थांबवण्यास मदत करतं. हे सगळं एकदम सोपं, परवडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळ खाल्लं तर ते तुमच्या पायांचे एक मजबूत कवच ठरू शकतं, ज्यामुळे तुमचा दिवस सुरू होईल ताकदीने, स्थैर्याने आणि आत्मविश्वासाने. नंबर 4, चौथा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे ग्रीक ग्रीक योगर्ट. दही झोपेतून उठल्यावर शरीरात हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर ग्रीक योगर्ट म्हणजे दही हा एक उत्तम पर्याय आहे. साध्या दह्याच्या तुलनेत ग्रीक योगर्ट दह्यात दुप्पट प्रथिने असतात. ते घट्ट आणि थोडं गोडसर लागणारं असतं, कारण ते 3 वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून टाकलेलं असतं. 60 वर्षानंतर ग्रीक दह्यात असणारं कॅसिन प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं. आपण झोपेत असताना शरीरात ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधी-कधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबोल स्थितीत जातं. वय वाढल्यावर हार्मोन आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते. स्नायू दुरुस्त होण्याची गतीही कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिने मिळाले नाहीत, तर पायातील स्नायूंवर अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही. ग्रीक दह्यात 170 ग्रॅमच्या एका वाटीत सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात. सोबतच लुसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो आम्लही असतं, जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतो. याचबरोबर ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायातील हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं. दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूज कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँडच्या मास्ट्रिच विद्यापीठाच्या अभ्यासात असं आढळलं की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम कॅसिन प्रोटीन घेतलं आणि थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यात पायांची ताकद पुन्हा मिळवली जाते. रात्रीचे झटके कमी झाले आणि चालणंही अधिक स्थिर झालं. पण ग्रीक दही सगळ्यांनाच सहन होत नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावर त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं किंवा शेळी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवलेले पर्याय निवडावेत, जे अधिक हलके आणि पचायला सोपे असतात. साखर भरलेली फ्लेवर असलेले दही टाळा, कारण ते पोटात सूज वाढवते, स्नायू दुरुस्ती थांबवते आणि रक्तातील साखर वाढवते. ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर 1 तासाच्या आत किंवा सौम्य हालचाली झाल्यानंतर अर्ध्या तासात खाल्लं तर त्याचा जास्त फायदा होतो. आणि पोषण वाढवण्यासाठी त्यात साखर नसलेली बेरी, थोडंसं दालचिनी पूड आणि चिया सीड्स घालू शकता. ग्रीक दह्यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात जास्त ऊर्जेने, स्थिरपणे आणि आत्मविश्वासाने करू शकता. नंबर 5, पाचवा नाश्त्याचा पदार्थ पॅनमध्ये परतलेला साल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष करायचं असेल तर आठवड्यातून 2दा नाश्त्यात साल्मन किंवा फॅटी फिश जसं की सुरमई किंवा बांगडा खाणं फायदेशीर ठरतं. या माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि DHA2 असतात, जे तुमच्या स्नायूंमध्ये असणारी सूज कमी करतात, शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचे शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्यांमुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत मिळते, स्नायू गणती मंदावते आणि शरीर अधिक बळकट होतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनात स्पष्ट केलं की ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्ले त्यांचे स्नायू टिकवण्याचे प्रमाण 27% अधिक होतं. तुलनेत जे मांस किंवा मासे खात नव्हते त्यांच्यापेक्षा अधिक. अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटात चालण्याची ताकद, संतुलन आणि पायातील कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% ने कमी झालेला आढळला. ते कसं काम करतं? शरीरात असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायातील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते. अशी सूज कमी करायला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात. सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सॅल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात.
त्यात व्हिटॅमिन B12 आणि डी देखील मुबलक प्रमाणात असतात, जे मेंदू आणि स्नायूमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतात. चालताना होणारी हालचाल, शरीराचा तोल आणि प्रतिक्रिया वेळ हे सगळं या घटकावर अवलंबून असतं. बनवणं अगदी सोपं आहे. ताज्या साल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूनी 3 ते 4 मिनिटे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइलमध्ये हलकं फ्राय करा. त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत, वाफवलेल्या भाज्यांबरोबर किंवा थोड्याशा ॲव्होकॅडोच्या स्लाइस सोबत सर्व्ह करा. यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता मिळतो. प्रथिने, चांगली चरबी आणि खनिजांनी भरलेला. जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेला स्मोक साल्मन वापरा किंवा चांगल्या दर्जाचा फिश ऑइल सप्लिमेंट घ्या. पण बहुतांश तज्ज्ञ मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण द्रव्य जास्त फायदेशीर असतात. सप्लिमेंटपेक्षा खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो. एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं, जर तुम्हाला आधीच चरबी पचवण्यात अडचण असेल, फॅटी लिव्हर असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल, तर हे मासे सकाळी रिकाम्या पोटी असताना थोड्याच प्रमाणात खा. तळलेले मासे टाळा, त्याऐवजी बेक किंवा वाफवलेले मासे निवडा. जर पोट फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल, तर आठवड्यातून एकदाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने डायजेस्ट एन्झाईमसह घ्या. साल्मन सारखी फॅटी फिश फक्त प्रथिने देत नाही, तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेहंकासारखं काम करते. स्नायूंना लवचिक ठेवते, निरोगी बनवते आणि पुन्हा ताकद देण्यासाठी तयार ठेवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना संरक्षण देते. वय काहीही असो, आठवड्यातून एकदा का होईना नाश्त्यात साल्मनचा एक छोटासा तुकडा खाणं ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला स्थिर, आत्मविश्वासपूर्ण चाल आणि सक्रिय आयुष्य देऊ शकते. आता पाहूया एक अगदी साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ. वाफवलेलं रताळ. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी याचा उल्लेख केलेला होता. रताळ कोणताही सप्लिमेंट नाही, कोणतं महागडं सुपरफूड नाही. हे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं सामान्य पण चमत्कारिक अन्न आहे. वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं नैसर्गिक खनिजे, मीठ शिंपडा. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण झोपेतून उठल्यावर शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन परत साठवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. रताळ्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पचनासाठी हलकं असतं आणि साखरेसारखी त्वरित ऊर्जा न देता दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते. सकाळच्या वेळी जर पायात थोडा थकवा, मुंग्या किंवा जडपणा जाणवत असेल, तर रताळं खाल्ल्याने त्यात खूप फरक पडतो, कारण ते पायांना योग्य इंधन देतं. रताळं म्हणजे खरंच एक खनिजांचं भंडार आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज आणि व्हिटॅमिन C यांनी भरलेले हे सर्व घटक तुमच्या पायातील रक्तप्रवाह सुधारतात, नसांमधून येणारा सिग्नल सुरळीत करतात, इलेक्ट्रोलाइट बिघडल्यामुळे होणारी कमजोरी दूर करतात. मॅग्नेशियम हे खास करून स्नायू सैल करणारा खनिज मानलं जातं, जे चालताना तोल राखायला, क्रॅम्प्स कमी करायला आणि पायांची स्टिफनेस कमी करायला मदत करतं. आता मिठाबद्दल एक महत्त्वाचं सांगते. साधं टेबल सॉल्ट आणि सेल्टिक सी सॉल्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे. सेल्टिक मीठ हे पूर्ण नैसर्गिक प्रक्रिया न केलेलं समुद्री मीठ आहे. यात 80% पेक्षा जास्त सूक्ष्म खनिजे असतात. ही खनिजे दररोज स्नायूंना योग्य आकुंचन प्रसरणासाठी आवश्यक असतात, जे पायात क्रॅम्प्स टाळण्यासाठी आणि तोल राखण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सेल्टिक मीठ हे परिष्कृत म्हणजेच प्रोसेस केलेल्या मिठासारखं नसतं, जे अचानक रक्तदाब वाढवत नाही. त्याच्या उलट ते पायांच्या स्नायूंमध्ये पाणी आणि खनिजांचे योग्य प्रमाण ठेवतं, इलेक्ट्रोलाइटची पूर्तता करतं आणि झिजलेले स्नायू लवकर मजबूत करतं. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल न्यूट्रिशनच्या अभ्यासात असं दिसलं की 90 दिवस ज्यांनी रताळ्यासारखं फायबरयुक्त नाश्ता आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम युक्त समुद्री मीठ घेतलं, त्यांचं शरीर संतुलन 41% सुधारलं, जे जवळपास 50% कमी वेळा पडले. याचा खूप सोपा प्रभाव आहे. गरम मऊ वाफवलेल्या अर्ध्या रताळ्यावर थोडं सेल्टिक मीठ शिंपडा. हे गरम गरम खा. मुख्य नाश्त्याच्या सुमारे 10 मिनिटं आधी आणि त्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका. असं केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण स्थिर राहतं, खनिज शोषण्याची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही हे एकटं रताळं दररोज फक्त 1 आठवडा खाल्लत, तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल.
पाय हलके वाटतील, मुंग्या कमी होतील, झटके कमी होतील आणि उभं राहणं, स्थिर राहणे स्थिरपणे आणि आरामात होईल. खूप लोक या गुप्त नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात, पण वयाच्या 60 नंतर हे असं साधं टाळं एक मुख्य आधार ठरू शकतं. जो वय वाढत असतानाही तुमच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट टिकवून ठेवतो. स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे चालण्याची ताकद, स्थिरता आणि तोल सुधारण्यासाठी सकाळची दिनचर्या, योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. पण ही ताकद दिवसागणिक टिकवणं आणि ती परत मिळवणं हे खरं आरोग्याचं काम असतं. जर वृद्ध व्यक्तींनी काही सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर त्यांच्या पायांचा आरोग्य, तोल आणि आत्मविश्वास यात खूप मोठा बदल होऊ शकतो. पहिली सवय झोपेतून उठल्यावर कोमट पाणी आणि मीठ. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात नैसर्गिक खनिज मीठ जसं की सेल्टेक किंवा हिमालयन मीठ अर्धा चमचा टाका. झोपताना आपलं शरीर निर्जलीकरण झालेलं असतं, त्यामुळे काही लोकांना सकाळी पाय जड वाटतात, स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो किंवा उभं राहिल्यावर डोलल्यासारखं वाटतं. 250 मिली कोमट पाण्यात अर्धा चमचा नैसर्गिक मीठ टाकल्यावर तो पायातील रक्तप्रवाह सुधारतो. मज्जासंस्था शांत होते आणि क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. हे पाणी हळूहळू 5 मिनिटं प्यायल्यावर मगच नाश्ता करा. नंबर 2, दुसरी सवय 3 मिनिटांचा साधा व्यायाम. फक्त 3 मिनिटे घरातच पाय उचलण्याचा आणि तोल राखण्याचा सराव करा. यासाठी कोणतंही उपकरण लागत नाही. उभं राहा, ड्रॉइंग रूम, बेडरूम कुठेही आणि एक पाय जमिनीपासून 2 ते 4 इंच उचलून ठेवा. 10 सेकंद तसंच ठेवा, मग दुसरा पायावर जा. अशा प्रकारे प्रत्येकी 5 फेऱ्या करा. हा व्यायाम संतुलन सुधारतो, पडण्याचा धोका कमी करतो, पाय, मांड्या, पोटऱ्या आणि कमरेच्या स्नायूंना मजबूत करतो, जे वयानुसार लवकर झिजतात. नंबर 3, तिसरी सवय लगेच उठू नका. लगेच उठू नका. झोपेतून अनेक वयोवृद्ध पटकन उठतात आणि मग चक्कर येते, पाय लटपटतात, काही वेळा पडतातही. त्याऐवजी दीर्घ खोल श्वास घ्या. सावकाशपणे बसून घ्या. मनगट आणि पायांचे पंजे हलक्या हालचालींनी फिरवा. त्यामुळे मेंदू आणि शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह नीट सुरू होतो आणि दिवसाची सुरुवात स्थिरतेनं नियंत्रणात होते. नंबर 4, चौथी सवय सकाळच्या सूर्यप्रकाशात 5 मिनिटे सकाळी उभं राहा. खिडकीजवळ, गॅलरीत, जिथे सहज शक्य असेल. यावेळी सूर्यप्रकाश शरीरात व्हिटॅमिन डी तयार करतो, जे हाडं मजबूत करतं आणि कॅल्शियमचं शोषण सुधारतं. हे विशेषतः मनगट आणि टाचांकरता अत्यंत फायदेशीर असतं. तुम्ही तुमच्या शरीराकडे रोज थोडंसं लक्ष आणि थोडीशी काळजी घेतली तर ते तुम्हाला 10 पटीने परतफेड करतं. हे सगळं आजपासून सुरू करा. तुमचे पाय तुम्हाला त्या बदल्यात ताकद, स्थिरता आणि स्वातंत्र्य देतील. ज्यांना आधीच पायात कमकुवतपणा वाटतोय किंवा स्नायू गंतीची लक्षणं जाणवू लागली आहेत, त्यांनी ही माहिती अतिशय लक्षपूर्वक ऐकायला हवी. ही कृती पाहायला साधी वाटेल, पण ती तुमच्या पायांना मजबूत आधार देते आणि शरीरातल्या स्नायूंच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करते. नंबर 5, पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे झोपेतून उठल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहू नका. जेवढा वेळ तुम्ही काहीही खाल्लं नाही, तेवढा वेळ तुमचं शरीर कॅटाबॉलिक स्थितीत राहतं, म्हणजे ते ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःचे स्नायू तोडायला लागतो. जर तुम्हाला लगेच नाश्ता शक्य नसेल, तरीही काहीतरी छोटंसं पौष्टिक खा, जसं की अर्ध वाफवलेलं रताळं, एक उकडलेलं अंड किंवा थोडंसं ओट्स. ही एक छोटी कृती तुमच्या शरीराची दिशा बदलू शकते. स्नायू गळती कडून स्नायू बळकट होण्याकडे. जर तुम्ही या 5 सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या आणि आपण आधी वाफवलेले नाश्त्याचे उपाय नियमित केले तर दररोज तुमचे पाय थोडे बरे होऊ लागतील, डगमगणं कमी होईल, क्रॅम्प्सची भीती वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावर आत्मविश्वास वाटू लागेल. पूर्वी शरीर तुम्हाला खेचत असे, आता तुम्ही शरीराला मार्गदर्शन करताय. दररोज सकाळी तुमच्याकडे एक संधी असते, एक छोटासा निर्णय घेण्याची. आज पाय अजून थोडे कमकुवत होतील की तुम्ही काहीतरी असं कराल जे तुमचं स्वातंत्र्य, स्थिरता आणि ताकद टिकवून ठेवेल. आज तुम्ही शिकलात 5 असे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेले पदार्थ, जे पाय मजबूत करण्यासाठी, तोल सुधारण्यासाठी, स्नायू गळती थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी उपयोगी आहेत. हे पदार्थ ठरवतात की तुम्ही आत्मविश्वासाने चाललात की नाही, स्वतःच्या पायावर उभं राहता की नाही
आणि आयुष्य हव्या त्या पद्धतीने जगता की नाही. तुम्ही अजून एक साधा पण जबरदस्त नाश्ता ओळखलात, वाफवलेलं रताळं आणि त्यावर नैसर्गिक खनिज. मी सकाळच्या पहिल्या काही मिनिटात हे स्नायू, हाडं आणि मज्जासंस्थेला बळकटी देतं. आता तुम्हाला माहिती आहे 5 सकाळच्या सवयी, ज्या तुम्ही खाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला केवळ नाश्ता न ठेवता एक लेग रिकव्हरी प्लॅन बनवता. उद्या सुरुवात करण्याची संधी तुमच्याकडे आहे. डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, जिम नाही, साधन नाही, फक्त एक निर्णय हे घ्यायचा. दिवस हेतुपूर्वक सुरू करायचा की वयानं काय होणार ते होऊ द्यायचं. आणि आता मला तुमचं उत्तर हवं आहे. उद्या सकाळी फक्त एकच गोष्ट खाणं शक्य असेल पाय सुरक्षित ठेवण्यासाठी, तर तुम्ही ती कोणती निवडाल? तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वयोवृद्धासाठी उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. पुढचं काहीही चुकू नये म्हणून. तुमचे पाय सुरक्षित ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही ताकदीने चालताय तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगताय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज आपण जे शिकलो ते तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरो, विशेषतः वयानंतर जर पायांची ताकद आणि स्वावलंबन टिकवण्यासाठी. धन्यवाद.